हाय गाईज, सुरेखा शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गटारी स्पेशल मेन्यू. ते आम्ही आज बनवणार आहे आपलं चिकन बिर्याणी, टिक्का चिकन बिर्याणी आणि कलेजी मसाला, सुक्का मसाला. आणि ही रेसिपी आम्ही ह्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत. गाईज हे बघा, आम्ही आज बिर्याणी बनवतो आहे हां. आणि त्यानंतर हे कलेजी बनवणार आहे. हे तांदूळ राईस भिजत ठेवलेला आहे बिर्याणीसाठी. आता आपण याच्यात टाकत आहोत मसाले. बिर्याणीला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. तर आता आपण सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला आपण टाकलेला आहे याच्यामध्ये. आपण लाल मिरची पावडर पण याच्यात टाकत आहोत. आज आपण बेसिकली टिक्का बिर्याणी बनवत आहोत, म्हणून ही थोडीशी वेगळी आहे. तुम्हाला कळेल की काय काय आपण टाकतो याच्यामध्ये. हे काय आहे? हे ग्रीन चिली सॉस आहे. हे बेसिकली नॉर्मल दम बिर्याणी जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा आपण नाही टाकत, पण हे आता टिक्का बिर्याणीला आपण टाकतो हे सर्व. अच्छा, सोया सॉस. हे वाटेल की सगळे चायनीज सॉसेस का टाकते मी, बट ते ऍक्च्युली टाकलं जातं ह्याच्यामध्ये टिक्का बिर्याणीमध्ये. ओके, रेड चिली टाकत आहोत, चिली सॉस पण टाकत आहोत. हो ना, आपली घरची आलं लसूण पेस्ट आहे. आलं लसूण आणि मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट मी जी बनवून ठेवते ना ती थोडी टाकत आहोत. आणि आता आपण दुसरी पण थोडी टाकणार आहोत. आता आपण ही थोडी टाकूया याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. कॅचची बस ना मी बस. थोडं ह्याच्यात आपण थोडीशी याच्यात शेजवान चटणी पण टाकणार आहोत. आय नो हे थोडं युनिक वाटत असेल तुम्हाला लोकांना बघायला की बिर्याणीमध्ये हे सगळं कोण टाकतं, चायनीज प्रोडक्ट्स, चायनीज आयटम मध्ये टाकणार आहे. बट हे टिक्का बिर्याणीमध्ये ना याची खूप जास्त टेस्ट येते. हे सगळं आता आपण याच्यामध्ये मीठ टाकत आहोत. ह्याच्यामध्ये ना थोडं मीठ युज्युअल पेक्षा थोडं कमी टाकायचं. सगळे सॉसेस मध्ये पण आपल्या मीठ असतच ना. हो बस झालं एवढं. बरोबर. आपण याच्यामध्ये ना दही टाकत आहोत. आणि हे दही टाकून झालं ना हे सगळं आपण आता मिक्स करून त्याला याच्यामध्ये थिक दहीच टाकते, म्हणजे ना ते जास्त पाणी ना सुटतं. नाहीतर कसं आपलं थिक क्रीमी दही आहे ना. हो. आणि पाणी थोडं गाळतेच जास्त ते. आता याला मिक्स करणार ना तू? मॅरिनेट करायला ठेवणार 1 तासासाठी. ओके ठीक आहे. 1 तास तरी ठेवलं पाहिजे मिनिमम. हो टेस्ट यायला. त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकत आहोत. पुदिना नाही टाकणार तू दिव्या? नाही, पुदिना ह्याच्यामध्ये नाही, कारण हे टिक्का आहे ना. पहिला आपण ह्याला कसं टिक्का सारखं पहिला आपण ह्याला फ्राय करून घेणार, रोस्ट करून घेणार. हा रोस्ट टाइप करून घेणार, फ्राय नाही. तसंच शॅलो फ्राय टाइप करून घेणार. ओके कमी तेला म्हणजे. अच्छा, चालेल. आता दिव्या बघा मिक्स करून घेत आहे बिर्याणी. आपला मसाला पूर्ण त्या ह्याला 1 तास थोडं ठेवून द्यायचं आहे त्याला. लोक ना फूड कलर पण टाकतात, रेड फूड कलर. ओके, पण आम्ही लोक नाही टाकत रेड फूड कलर, कारण त्यापेक्षा ते रेड दिसण्यापेक्षा टेस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हेल्थ इम्पॉर्टंट आहे. ओके, बरोबर. हे बघा गाईज ना, ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि धने जिरे पावडर टाकलेली आहे आणि जिरा म्हणजे भाजलेला जिरा पावडर आणि चिकन मसाला टाकलाय कॅचचा. हे आता टाकले आपण, वरून टाकलं आहे थोडा. तर ह्याला परत मिक्स करून घेऊया. हे घे मिक्स सगळं करून ठेवून दे आता. ठीक आहे, ओके. आता ह्याला आपण गाईज 1 तास ठेवून देऊया तसंच. गाईज हे सगळं गटारी स्पेशल कसं आहे बनवतोय. तर आता आपण हे सगळं करून ठेवलेलं आहे तयारी. आता फक्त आता कलेजी मसाला आपण टाकूया. तर कलेजी मसाल्यामध्ये पहिलं लसूण टाकलेलं आहे. अच्छा, कलेजी फ्राय, सुक्खं फ्राय. ओके. तर आता आपण त्याला कांदा टाकत आहोत. लसूण लालसर झालेला आहे. तर आपण आता कांदा टाकूया आणि ह्याला ना परतून घेऊया. आज गटारी स्पेशल ना दिव्या सगळं बनवते. कलेजी, चिकन टिक्का बिर्याणी. आता हे बघा, कांदा ना परतून घेतलेला आहे. हे दिव्या एकदम सुकं करणार आहेस ना? हो, एकदम सुकं. आज तुला आराम मम्मी. चालेल. आज तुला आराम, सगळं माझ्या हाताचं. ओके, मस्त. आता आलं लसूण पेस्ट टाकत आहोत. म्हणजे आलं लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे मिक्स करून आहे ती पेस्ट बनवून ठेवते ना. तुम्हाला मी दाखवले होते एका व्हिडिओमध्ये. तर ते आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत. काय खुशबू आलेली आहे, मस्त एकदम झणझणीत. कलेजी टाकत आहोत त्याच्यामध्ये.
हे परतून घेऊया आपण पूर्ण. ह्या कांदा आलं लसूण पेस्ट आपलं कांद्यामध्ये ते परतून घ्यायचं छान. आणि नंतर आपल्याला वरून मसाले टाकायचे आहेत. मस्त आज दिव्याच्या स्टाईलमध्ये सर्व बनणार. चांगलंच बनतं आणि छान बनतं. दिव्या जे बनवते एकदम भारी. हे टाकलं एवढं बस झालं होतं कारण सुक्का आहे ना ते. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ बस झालं. छान मसाले टाकून घेऊया सर्व. आता काही आपण जिरा पावडर टाकत आहोत ना. हो जिरा पावडर टाकत आहोत. कॅचचा चिकन मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा टाकू शकता. आम्ही काय असं आम्ही जो वापरतो म्हणून आम्ही ते सांगतोय की कॅचचा मसाला, दुसरं काय नाही. लाल मिरची पावडर टाकत आहोत आपण आता याच्यामध्ये. हळद टाकलेली आहे. आणि आता धने जिरे पावडर टाकणार आहे. धने जिरे पावडर बस झाली इतकी. बस. गरम मसाला टाकणार. हे सगळं ना मसाले आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दिव्या काय करणार, ढाकण मारून ठेवणार ना त्याला 15-20 मिनिटं. नाही फास्ट गॅसवरच परत. फास्ट गॅसवरती परत ना. हा थोडं फास्ट गॅसवर थोडा वेळ थोडं शिजायचं बाकी असेल तर ढाकण ठेवू. नाहीतर ना पाणी सोडून दिलं. आपल्याला पाणी नाही सुटायचं. आपण फ्राय टाईप बनलेलं सुक्क. पण थोडं सुटलं तरी चालेल ना त्याला. आता याला ना आपण ढाकण किती 15 ते 20 मिनिटं ना दिव्या. 15 ते 20 मिनिटासाठी आपण याला वाफ देणार आहोत आता. आणि वाफेवर शिजवायचं आहे त्याला चांगलं सुक्क एकदम. आता आपण हे आपले टिक्का फ्राय करणार आहे ना, त्याच्यासाठी आपण हे तेल टाकतोय. छान. सगळं असं लाईनीच असं लावत आहे ते कारण फ्राय करायचं ना आपल्याला, ते रोस्ट करायचं त्याला. हे बघा गाईज मस्त. आता याला ना आता आपण रोस्ट करून घेऊया. आता ह्याच्यावर काय करणार दिव्या, ढाकण मारणार. नाही खुलं. हे आता पाणी बॉईल झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडं शहाजिरा टाकू पाण्यामध्ये. राईस आपण टाकणार आहोत ना याच्यामध्ये. आता आपण ना खडे मसाले याच्यात टाकत आहोत. काळी मिरी, लवंग, हे चक्रफूल आणि त्याच्यानंतर दालचिनी, इलायची. मोठी इलायची नाही आहे आपल्याकडे पण ठीक आहे चालतंय. ते जमून जाईल त्याला. काय हे बघा आपण टाकतो. आता आपण तेजपत्ता टाकतोय. ह्या 3 स्लेट हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या आणि असं लिंबूचं स्लाइस पण टाकणार आहोत. आणि थोडस लिंबू पण पिळणार आहोत. जस्ट लिंबूचा रस थोडं ते व्हाईट राईस व्हाईट राहण्यासाठी. त्याच्यात आपण जिरं पण टाकलंय. नॉर्मल जिरं आपलं असतं ते. आणि आता हे पाणी ना चांगलं बॉईल व्हायला द्यायचं आहे. आणि इकडे बघा आपलं मस्त चिकन टिक्का बघा कसं रेडी होतंय बघा. ह्याला चांगलं रोस्ट करते. आणि रोस्ट करून नंतर मग आपल्याला ते बिर्याणीची तयारी करायची आहे. छान झालं बघा. 50% तर शिजलेलं आहे. अजून थोडं शिजायला पाहिजे 20%. है ना दिव्या. हो. आपल्या कलेजीला कसा रंग आलेला आहे मस्त. एक नंबर गाईज, एक नंबर. खूप भारी झालंय. मस्त जबरदस्त. हा थोडं ह्याला ना आपण हे ग्रेव्ही ना थोडी सुकवूया. ते जबरदस्त लागेल. एवढी पण चालेल. नाही थोडं सुकायचं. मस्त. खूप आपल्या त्या कलेजी रेडी झालेली आहे हा गाईज. खूप छान खूप छान. मस्त. काय सुगंध पसरला आहे घरामध्ये ना. आता छान वाटतं. पण ह्याच्यामध्ये ना आता राईस टाकत आहोत. मस्त तांदळाला आपण ना 1-2 तास ना आपण चांगलं पाण्यामध्ये ठेवलं होतं ना, तर त्यात तांदूळ भिजलेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये हे ना सर्व टाकून घेऊया असं मस्त. आणि 5 मिनिटं ना ह्याला शिजवायचं चांगलं फास्ट गॅसवर. आणि तांदूळ किती 50% शिजवायचे आहेत आपल्याला, जास्त नाही.
कारण ते नंतर बिर्याणी 50 to 70%. हा. 30% बाकी ठेवायचे. हा मग ते कसं बिर्याणी आपण शिजवताना ना जेव्हा दम देऊ ना त्या टायमाला ते शिजणार आहेत. आणि हे आपलं टिक्का ऑलमोस्ट झालेलं आहे बघा, किती मस्त दिसतंय. हे बघा गाईस, तांदूळ ना चांगले आता शिजू देत, बॉईल होऊ दे तांदूळ मस्त या पाण्यामध्ये. आणि नंतर मग आपण हे गाळून घेणार आहोत मस्त. हे आपले कांदे कटिंग होत आहे. ते आता आपण चिकन बिर्याणीचा जो मसाला आपण करणार आहे ना तयार, त्यासाठी करणार आहे. त्यासाठी हे कांदे लागणार. हे गाईस आपण आता ना ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया ह्या फोडी. तर बघा हे बघा किती मस्त झालेलं आहे गाईस बघा. गाळून घे एकदम. हे गाईस आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊत आहोत फोडी. सर्व चिकन आपण काढून घेऊया. 80% चिकन कुक झालेलं आहे. हो हो 20% ते दमवरती कुक होणार. हे सर्व आपण घेऊया काढून. तांदळाला उकळी आलेली आहे. हे बघा गाईज आपला टिक्का तयार झालेला आहे चिकनचा. आणि आता हे कांदे पण झालेले मसाला आहेत. काढलेला आहे आपण. हो मसाला हा थोडा काढलेला आहे उरलेला. हा तो आपण ना लेहरिंग करणार ना भाताची त्याच्यावर टाकणार आहोत. बघा आपले तांदूळ रेडी झालेले आहेत. तर ते आता ना आपण ना गाळून घेऊया. मस्त असं गाळून घ्यायचं आणि त्या चाळणीमध्ये निथळायला ठेवायचं आहे. तर मी हे सर्व ना गाळून घेते. छान मस्त मस्त. आता आपण यामध्ये टाकत खडे मसाले. आता हे परतून घेऊया. त्या टोपामध्ये आपण ते काढलं ना ते चिकन, त्या टोपामध्ये तेल टाकून फोडणी देऊया. आता हा कांदा घेऊया फ्राय करून ह्याच्यामध्ये. थोडा तांबूस करून घ्यायचा. फास्ट गॅसवरती करायचं आहे त्याला. आणि ते पटकन त्याला पाणी सुटणार नाही आणि ते तांबूस रंग होईल त्याचा, म्हणजे खरपूस रंग होऊन जाईल त्याचा. करून घेऊया. बिरिस्ता 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 हा प्रॉपर बिरिस्ता. ओके. हे गाईज आम्ही थोडा कांदा काढत आहोत बाजूला. आणि कांदा ऑलमोस्ट फ्राय झालेला आहे. हे लेहरिंग मध्ये थोडं टाकणार वरती. थोडंसं काढलंय, जास्त नाही काढलंय. तर हे बघा आता हा मस्त फ्राय झालेला आहे. हो. मस्त फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही टोमॅटो प्युरी टाकूया. ओके. बघ ना किती डिफरंट स्टाईल मध्ये बनते ही आज आपली बिर्याणी. खरंच खूप छान बनते. पण ही जी दम बिर्याणी पेक्षा 10 टाइम्स टेस्टी लागते ही बिर्याणी. ही टोमॅटो प्युरी जी आपण टाकली ना ती आपण आता त्याच्यात परतून घेऊया 2 मिनिटं. थोडं ह्याच्यात मीठ टाकूया आता. बिर्याणी मसाला मी थोडा ठेवलेला. ह्याच्यामध्ये मोठी इलायची वगैरे सर्व आहे. हा हे आहे. आणि हे सगळं एकदम total थोडीशी डस्टिंग आहे ती आपण लेअरिंग साठी ठेवूया. आणि ह्याच्यात सगळे टोटल मसाले असतात ना सर्व, त्यामुळे काय एवढं टेन्शन वाटत नाही. काय राईस मस्त भारी झालाय बघा. एक एक दाना कसा खुल्ला झालेला आहे. आपण आता टोमॅटो केचप पण टाकणार आहोत. जास्त नाही, एकदम थोडा बस एवढंच टाकायचं. थोडं ते खट्टी मिट्टी चव यायला. आणि आता ह्याला पण परतून घेऊया आपण. हे बघा गाईज, हा जो मसाला आहे ना हा ते मसाला मॅरिनेट केला त्याचा उरला आहे. तर आता हा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता हे पण परतून घेऊया आपण. कुठलीही वस्तू वाया घालू द्यायची नाही. सर्व मसाले प्रॉपर सगळे गेले पाहिजे आतमध्ये. हे बघा हा कसा मसाला बनलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपलं चिकन टाकणार आहे. हा खाली लागलेला नाहीये मसाला, जस्ट थोडं ते फ्राय झालंय चांगल्यापैकी. हा आपण चिकन मसाला टाकू. थोडासा चिकन मसाला आपण ह्याच्यात टाकणार आहे अजून. तिखट पावडर 1 आणि 2 चमचे. बस झालं. नाही तर जास्त तिखट व्हायचं. आता परतून झालं ऑलमोस्ट आपलं ना. आता काय करणार याच्यामध्ये? त्याच्यामध्ये चिकन टाकणार. आता हे उरलेलं पाणी थोडं टाकून घेऊया.
थोडंसं तर पाणी टाकायचंच होतं ते मसाला लागलेला होता ना भांड्याला, ते थोडं तेवढंच पाणी, जास्त पाणी नाही टाकायचं आहे. हा. ते आपण आता याच्यामध्ये टाकूया ग्रेव्ही मध्ये. ओके ओके. अर्धा आपण तळाला टाकणार आहोत आणि थोडं मग ह्याच्यावरती राईस येईल आणि मग नंतर मध्ये टाकणार आपण. हो हो, जबरदस्त बनते आपली बिर्याणी. गाईज बघा, गटारी स्पेशल. हे गाईज आपण पुदिना याच्यात टाकत आहोत. काय डिलिशियस दिसतंय यार आत्ताच. कांट वेट टू हॅव दिस. हा चल बस झालं. मस्त पैकी राईस आता गाईज टाकूया. आपण याच्यामध्ये ना छान राईस टाकत आहोत. बघा एक एक दाना बघा कसा सुट्टा झालेला आहे. हे बघा गाईज, बस आता इतका ना राईस आपला. त्याच्यावरती परत आपल्याला काय करायचं आहे, या फोडी ज्या आहेत ना त्या सर्व लावून घेऊया परत चिकनच्या. आता आपण जो हा मसाला थोडा ठेवला होता ना, गाईज ही जी ग्रेव्ही उरली होती ना आपली, ही आपण थोडी थोडी याच्यात टाकणार आहोत. असं सर्व इकडे प्रॉपरली एकदम डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पीसेस असे आपण परत लावणार आहोत. हा जे बाकी आपण ठेवले होते ना उरलेले पीस, ते आपण सर्व ह्याच्यावर लावून घेऊया. आणि परत याच्यावरती मग राईसचा आपला लेअर येणार एक, आणि मग बाकी लास्ट स्टेप असणार ती. आता हा जो रिमेनिंग राईस आहे तो आपण वरती टाकूया याच्या. ओके. ग्रेव्ही आहे ना आणि ऑइल हे आपण आता वरती टाकायचं. वरती स्पॉट 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 स्पॉट. हा हे सर्व वरती म्हणजे ना कसं तांदूळ हे आपल्या जे भाताला ना, थोडं तेल आहे ना हे कडेला भाताला रंग येतो चांगला. तेल थोडं टाकायचं असं मस्त वेगळे. एकदम सुंदर दिसणार ते, रंगत येणार रंगत. कारण आपण काय फूड कलर तर यूज करत नाही आहोत आज. पहिलं तर यूज करायचो, पण आता आज ठरवलं की आज फूड कलर यूज नाहीच करायचं. फूड कलरची गरज काय आहे गाईज? बघा किती प्रिटी दिसतंय हे ऑलरेडी विदाउट फूड कलर. गाईज हे बघा, थोडासा बिरिस्ता ठेवला होता तो आपण थोडा याच्यावरती लेअरिंग करून घेऊया. ही आता शेवटची स्टेप आहे गाईज, एकदम लास्ट लेअरिंग. आता आपण याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकत आहोत वरून. आपण पुदिना पण कट करून घेऊया, ते थोडं जास्त फ्लेवर येईल. ठीक आहे, चलो नाव इट्स दम टाइम. आता गाईज ना आपण ह्याला दम लावायला ठेवूया. किती 5 ते 10 मिनिटं ना दिव्या? 15 मिनिटं. 15 मिनिटं. हा 15 मिनिटं ह्याला मस्त ढाकण मारूया आणि ठेवून देऊया. ह्याच्यावर काहीतरी वजन ठेवूया आपण. बघा एक पाणी दिव्याने पाणी ठेवलेलं आहे. जे भात आपण गाळला होता ते पाणी तसंच ठेवून दिलं त्याच्यावर. तर गाईज बघा आपली बिर्याणी झालेली आहे रेडी. हे बघा गाईज. हो 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 हो, एकच नंबर एकच नंबर. हे बघा किती भारी बघा. बघा हे बघा गाईज, बघा मस्त आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. सर्व करून दाखवतो. हा हे बघा गाईज आपली बिर्याणी कशी रेडी झालेली आहे. आता दिव्या जेवायला बसते. हे बघा गाईज, एक नंबर गाईज बिर्याणी झालेली आहे. एक नंबर गाईज, जबरदस्त झाली आहे गाईज. तुम्ही ही बनवून बघा दिव्याची चिकन टिक्का बिर्याणी. दिव्याने कशी बनवली ना, तेरे भाई जैसा कोई हाडीच नाही आहे. हा ही बनवून बघा गाईज. आणि कलेजी पण बघूया आपण. कलेजी जबरदस्त गाईज, जबरदस्त झाली एकदम कलेजी पण. गाईज तुम्ही दाखवलं ना, जी रेसिपी आम्ही दाखवली त्या पद्धती तुम्ही करून बघा आणि आम्हाला कळवा, कमेंट करा आम्हाला तुम्ही गाईज. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट करून सांगा गाईज प्लीज. जबरदस्त गाईज झालेला. आम्ही आता याचा जेवणाचा आनंद घेतो. मस्त गटारी स्पेशल मेन्यू बनवला आहे
ते आम्ही ते जेवून घेतो मस्तपैकी, नंतर तुम्हाला भेटतो. तर गाईज, आपण हे आज जे गटारी स्पेशल मेनू बनवला आणि चिकन टिक्का बिर्याणी, परत कलेजी मसाला, सुका कलेजी मसाला, ही रेसिपी मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.